बॉलिंगसाठी मात्र नवीन गोलंदाज संदीप. दुसरी ओव्हर. काय घडणार काय बिघडणार सेमीफायनल मध्ये उपांत्य फेरीचा सामना आहे आणि या वेळेला बॉल बॉक्सच्या बाहेर आणि मोठी विकेट. भावेश तंबूच्या आसऱ्याला परतलेला आपल्याला बघायला मिळतोय. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरले होते भावेश. बराच गॅप पडला या मॅच मध्ये आणि तदनंतर मात्र थोडासा वेळ गेल्यानंतर भावेश मैदानामध्ये आला आणि मला वाटतं भावेशने 2च धावा बनवले आणि 2 धावांवरती तो बादही झालाय. बॉक्सपूरचा प्रतिसाद दिलाय तर 5व्या दिवसात प्रेक्षकांचं मनोरंजन त्याही पेक्षा जास्त होणार आहे. आणि या वेळेला जरा रेलिंग वरनं हात वरती घ्या मित्रांनो. उद्याचा दिवस फक्त आपल्याला गरजेची आहे. 4 दिवस खूप सपोर्ट केलाय आमच्या सर्व प्रेक्षकांनी. फक्त आजची रात्र आम्हाला सपोर्ट करा जेणेकरून उद्याच्या दिवसात आम्ही तुमचे आभार मानू शकू. आणि अजूनही 1500 प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत आमच्या प्रोलिंग स्पोर्ट्स वरती. आणि हा पंचांचा निर्णय काय आहे. तिकडे मात्र आपलं स्वतःच समर्पण करून टाकलेलं आहे. स्वप्नील गेलाय नवीन. पहिली 3 षटकं मात्र फ्रेश बॉलवर तुम्हाला वापरायचे आहेत. 4थ्या षटकात मात्र तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळू शकते. पहिला बॉल आणि गरज आहे या वाय चषकाला आणि या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला. नंतर सचिन राणे यांनी त्यांचं कौतुक. राऊंड विकेट स्वीप केलाय आणि हा गोव्याच्या किनाऱ्यावर. शैलेश 52 धावांचं टार्गेट आहे. मॅच थोडीफार फसते. शर्विल 11 बोरिवली संघ पहिल्या ओव्हरमध्ये थोडा बॅकफुटला राहिला. या बॉलवर स्टेप आउट झाले. एज घेतली गेली आणि असल्फा घाटकोपर या बॉलवर हवेत खेळले गेले. संदीप मराठेचा सेलिब्रेशन बोला गेला. आशिष गडकरी यांना बॅटर आउट. प्रदीपची एक ओव्हर चांगली गेली. तर पुन्हा एकदा संदीप. या बॉलवर देखील संदीप मराठेचा जबरदस्त स्पेल पाहायला मिळतोय आणि बॅटर आउट.